गायनाचे वाहे काळे साधन करे उत्तम साधन करे उत्तम हे साधन करे उत्तम गायनाचे वाहे काळे साधन करी उत्तम हे साधन करी उत्तम हे साधन करी उत्तम हे गायनाचे वाहे काळे
टाळी साधन कळे उत्तम हे काय जाणू तरले किती नाव ऐती या बैसा सायासाचे नाही काम घेता नाम विठोबाचे काय जाणू तरले किती नाव ऐती या बैसा तुका म्हणे निर्वाणीचे तुका म्हणे निर्वाणीचे शास्त्र साचे हे एक काय जाणू तरले किती नाव ऐती या बैसा विठ्ठल पांडुरंगा करू व्रतम काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासे अपुलिया योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोऽधिकामोदिवक्त्रं खलानीशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानैष विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तम् आत्मरूप गणेश स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता गायनाचे वाहे टाळी साधन कळे उत्तम हे काय जाणू तरले किती नाव ऐती या बैसा प्रस्तुत आपल्या या सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहात सेवेच्या दृष्टीने घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय नामचिंतन या साधनाची सुलभता आणि सफलता दाखवून श्रेष्ठता गात आहे. आपला अखंड हरिनाम सप्ताह आपण ग्रामस्थांनी जो सुरू केला तो सातत्याने 50 वर्ष चालवला म्हणून त्याचा हा सुवर्ण महोत्सव आपण संपन्न करत आहोत. आपल्या ग्रामस्थांना जितके धन्यवाद द्यावे तितके थोडेच आहेत, कारण ही साधना आपल्या पूर्वजांनी सुरू केली आणि तुम्ही ती सातत्याने 50 वर्ष जोपासली म्हणून त्याचा हा सुवर्ण महोत्सव मोठ्या उत्साहाने करत आहात. भगवंताचं नाम मुखामध्ये येणं याकरता अनंत जन्माचे पुण्य लागते, त्याशिवाय येत नाही. जन्मजन्मांतरी असेल पुण्य सामुग्री तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाचे. आणि ही नाम सप्ताहाची साधना आपण सातत्याने चालवली, 50 वर्षे टिकवली. भगवंताच्या नामचिंतनात आपला इतका काल व्यतीत झाला तो वाया गेला नाही.
तो धन्यतेला प्राप्त झालेला. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, सकळ मंगळ मंगळाचे. भगवंताच्या मंगलमय नामचिंतनात आपला इतका काल सरला गेला, तो वाया गेला नाही, तो धन्यतेला प्राप्त झाला. म्हणून त्याचं कौतुक करायचं या दृष्टीने हा सुवर्ण महोत्सव. जगद्गुरु तुकोबारायांनी देखील आपल्या आयुष्याचा काल हा भगवंताच्या मंगलमय नामचिंतनात व्यतीत झाला. तुकोबारा म्हणतात, मला त्याचं कौतुक करावं असं वाटतंय. कौतुक कवतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. मंगळाचे नाम तेने गुणे झाली या वेचाचे कौतुक वाटे. भगवंताचं मंगलमय नाम माझ्या मुखामध्ये सातत्याने येत राहिलं, त्या गुणास्तव माझ्या आयुष्याचा जो वेच झाला त्याचं मला कौतुक करावं असं वाटतं, असं तुकोबारा म्हणतात. मग तुकोबारा जर कौतुक करतात तर आपण गारखिंडीकरांनी का करू नये. म्हणून त्या नामचिंतनाचा इतका काल आपला 50 वर्षाचा व्यतीत झाला, त्याचं कौतुक करायचं म्हणून भव्य असा महोत्सव आपण हा संपन्न करत आहात. पण कोणाला असं वाटेल हे का करायचं, दरवर्षी का करायचं. बरं, दरवर्षी तेच तुका म्हणे, ज्ञानदेव म्हणे, तो हरिपाठ आणि ते भजन आणि तेच कीर्तन, रामकृष्ण हरी विठ्ठल. दरवर्षी ते का करायचं. सध्या जुनं जुनं नको वाटतंय, नवीन आकडे लोकांची वाटचाल जोरात चाललेली आहे. नवीन नवीन, जुनं नको. मागचं मासिक ह्या महिन्यात चालत नाही, मागचं पाक्षिक या पंधरवड्यात चालत नाही, मागचं साप्ताहिक या सप्ताहात चालत नाही, कालचं दैनिक आज चालत नाही, आणि आजचा सकाळ संध्याकाळी चालत. संध्या आहे का म्हणतात. म्हणजे जुनं जुनं नको, नवीन नवीन हवं आहे. तर असा काल असताना तुम्ही हेच अखंड हरिनाम सप्ताह तेच तेच दरवर्षी का करायचं. याच्या वाचून काय अडलंय. तर या नामचिंतना वाचून काय अडलेलं आहे, या नामचिंतनाचं महत्व काय आहे, नामचिंतन आपल्या जीवनात काय देऊ शकतं हे कळावं. म्हणूनच नाम महात्म्य सांगणारा हा भंग आज मी सेवेला घेतलेला. येण्यास थोडासा उशीर झाला, त्याबद्दल क्षमा असावी. क्षमा असावी म्हणण्यापेक्षा तुम्ही केलेलीच आहे म्हणून थांबलात. इथं बरेच महाराज मंडळी होते, परंतु येण्यास उशीर झाला मात्र याला मी जबाबदार नाही, त्याला जबाबदार ट्रॅफिक आहे. खूप ट्रॅफिक लागली, जवळजवळ 2 तास गेले भामच्यापर्यंत यायला. म्हणून तो अतिशय काल खूप ट्रॅफिक असतं, नेहमी जाम असतं, म्हणून उशीर झाला. याबद्दल क्षमा पण केलीच आहे. पण आता मी जास्त उशीर करणार नाही, दिलेल्या वेळेत संपवण्याचा प्रयत्न करतो. तर नामचिंतनाचं महत्व काय आहे ते समजावं म्हणून हा अभंग मी या उद्देशाने घेतलेला आहे. भगवंताच्या नामचिंतनाचे जे फल आहे ते तुकोबारांनी वेगवेगळ्या अभंगातून वेगवेगळ्या प्रमाणे गायलेलं आहे.
तुकोबाराय गावोगाव प्रचार दौरा करून लोकांना हे सांगतात, बाबांनो नामचिंतन करा, अन्य साधनाच्या भानगडीत पडूच नका, अनेक नका काही गाबाळाचे भरी पडो येते थोरी नाट म्हण, नामचिंतन करा. का बरं तुम्ही नामचिंतन करा सांगता? तर वेगवेगळ्या कारणाने तुकोबाराय लोकांना ते समजून देत आहे. कधी तुकोबारायांनी मनुष्य देहाचं महत्व सांगून लोकांना नामचिंतनाकडे प्रवृत्त करा. बाबांना आपल्याला हा मनुष्य जन्म मिळालेला आहे आणि एक लक्षात घ्या, याच जन्मात हे भजन घडू शकते, अन्य कुठल्याच जन्मात घडत नाही. याच जन्मे घडे देवाचे भजन, अनेक हे ज्ञान नाही कुठे, इतर कोणत्याही जन्मात हे भजन घडत नाही. तुकोबारायांच्या या विधानावर तुमचा काही दावा आहे का? हे विधान माग घ्या. अन्य जन्मातही घडू शकतं असे आमच्या पारनेर तालुक्यातले काही पुरावे तुम्हाला देतो. असे काय तुमच्याकडे पुरावे आहेत का की अन्य जन्मात हे भजन घडते? आता हा आपला सप्ताह झाला, झालेला सप्ताह परिसरातल्या डुकरांनी पाहिला आणि ते डुकरं काय म्हणाली, माणसंच काय म्हणून सप्ताह करतात, आपणही करू. म्हणून आपला सप्ताह हा श्रावणात झाला आणि नंतर डुकरांनी सप्ताह भाद्रपदात केला. असं 50 वर्षात घडले? डुकरांनी सप्ताह केलेला पाहण्यात आला? गावोगावच्या दिंड्या जातात, पंढरपूरला, आळंदीला, पिंपळनेरला. या दिंड्या जाताना गाढवांनी पाहिल्या. ते गाढव काय म्हणाली, माणसंच काय म्हणून दिंड्या नेतात, आपणही नेऊया. म्हणून त्या गाढवांनी काय केलं, त्यांच्या समाजाची एक तातडीची मिटिंग घेतली, भजनी मंडळ स्थापन केलं, नगरला जाऊन टाळ आणले, पंढरपुराहून विना आणला, आमच्या महाराजांना बरोबर नेलं, त्यांच्या परीक्षेने पक्वाजही चांगला घेतला आणि काढली दिंडी. कोणी पाहिली? डुकरांचा सप्ताह नाही, गाढवांची दिंडी नाही. टोनगे पारायणाला बसलेले कुठे आढळले? अहो, एक मनुष्य जन्म जर सोडला तर अन्य कोणत्याच जन्मात हे भजन घडत नाही. घडतं ते फक्त याच जन्मात आणि असा जन्म आपल्याला आता मिळालेला आहे. मग या मनुष्य जन्मात आपण काय करायला पाहिजे सांगा? भजनच करायला पाहिजे की नाही? माझी आपल्याला सगळ्यांना एक विनंती आहे, आपण सर्वांनी एक पहिली खात्री करून घ्या. कोणती? आपण मनुष्यच आहोत नाही, ही पहिली खात्री करा. आणि जर आपण मनुष्यच आहोत आणि मनुष्य जन्मातच फक्त भजन घडतंय, अन्य कुठल्या जन्मात घडत नाही, तर असा जन्म आपल्याला आता प्राप्त आहे, प्राप्त आहे. मग या मनुष्य जन्मात याची जी विशेषता आहे ते करायला पाहिजे का नाही? इतर जन्मात जे घडतंय तेवढंच जर आपण मनुष्य जन्मात करू लागलो तर मला सांगा, त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला? आपल्याला त्यांना खायला लागतं, आपण त्यांना झोप आहे, आपल्याला झोप आहे, त्यांनाही विषय भोग आहे, आपल्याला आहे, त्यांनाही भय आहे, आपल्याला आहे. आपल्याला आणि त्यांना जे आहे ते सारखंच जर आहे, त्याच्यात जर काही फरकच नाही, तर मग त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहील? म्हणून मनुष्य जन्माची विशेषता त्यात आहे. इतर जन्मात भजन घडत नाही, भजन घडतं ते मनुष्य जन्मात. म्हणून तुकोबाराय कळवळ्याने सांगतात, बाबांनो भजन करा, नामचिंतन करा, याच जन्मात ते घडते, इतर कोणत्या जन्मात नाही. कधी कधी तुकोबारायांनी चिडूनही म्हणावं. किती वेळा सांगायचं तुम्हाला? 50 वर्ष झाले ना सांगता सांगता, तरी अजून तुमच्या ध्यानात येत नाही, तुम्ही नामचिंतन करत नाही, शिवी देतात. किती सांगू तरी? तर कधी तुकोबाराय पाया पडू नये म्हणतात, बाबांनो तुमच्या पायाला लागतो, तुम्हाला माझी विनंती आहे, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळे बोला मुखी ना. बाबांनो तुमच्या पायाला लागतो, तुम्हाला माझी विनंती. तुकोबाराय आपल्या पायाला लागतात. एक लक्षात घ्या, तुकोबाराय किती खाली आलेत.
तुमच्या पायाला लागतो म्हणतो. मला एक सांगा, आपली भारतीय हिंदू संस्कृती काय सांगते? कोणी कोणाच्या पायाला लागायचं? छोट्याने मोठ्याच्या पायाला लागायचं आणि मोठ्याने छोट्यांना आशीर्वाद द्यायचा. ही आपली हिंदू संस्कृती आहे. मग तुकोबारा आपल्या पायाला लागतात याचा अर्थ आपण तुकोबारांपेक्षा मोठे झालो का? ते आपल्या पायाला लागतात याचा अर्थ काय? आपण मोठे झालो का? नाही. तरी ते आपल्या पायाला लागतात याचा अर्थ काय? तर संतांची किती खाली यायची तयारी, समाजामध्ये परिवर्तन होण्याकरता, जनतेचं कल्याण होण्याकरता त्यांची किती खाली यायची तयारी. तुकोबाराय किती मोठे, आपण काय आहोत, आपली काय लायकी आहे की त्यांनी आपल्या पाया पडावं? तुकोबाराय मोठे, सर्वात मोठे तुकोबाराय. तुकोबारांपेक्षा मोठं कोणीच नाही. सर्वात मोठे तुकोबाराय. अनुरेणुया थोकडा तुका आकाश आहे. सर्वात मोठा आहे देव. पण देव आपल्यापेक्षा संतांना मोठं म्हणतो, म्हणून देवापेक्षा मोठे संत. सर्व संतही ज्ञानोबारांना मोठे म्हणतात. ज्ञानदेव वैष्णव म्हणून सर्व संतांमध्ये मोठे संत ज्ञानोबाराय. पण तेच ज्ञानोबाराय तुकोबारायांना आमच्या सर्वापेक्षा श्रेष्ठ आहेत, थोर आहेत असं म्हणतात. रामेश्वर भट्टाच्या अंगाचा दाह शांत होण्याकरता तो आळंदीला आला, धरून बसला. ज्ञानोबाराय त्याच्या स्वप्नात गेले आणि सांगितलं, इथे नको, तू देहूला जा तुकोबाराय. म्हणे कोण तुकोबाराय? अरे तू ओळखत नाही तुकोबारायांना? तुकोबाराय सामान्य नाहीत, तुकोबाराय सर्वात श्रेष्ठ आहेत. आम्हाला ते प्रिय आहेत, सर्वात थोर आहेत. माझ्या नामदेवरायांचं ते अवतार आहेत. तुका सर्वात श्रेष्ठ सर्वात श्रेष्ठ प्रिय आम्हा थोर काजो अवतार नाम याचा. त्याची तुझं काही घडली रे निंदा, म्हणून या बाधा जडली तुझ दर्शनेची तुझ्या दोषा परिहार स्वप्नी सविस्तर सांगितले. ज्ञानोबाराय म्हणतात तुकोबाराय सर्वात श्रेष्ठ आहे, थोर आहे. तुकोबारायांना कळस म्हणतात की नाही? तू काय झाला असते? सर्वात वर कळस असतो, कळसाच्या वर. तसं सर्वात श्रेष्ठ तुकोबाराय, पण ते तुमच्या आमच्या पाया पडतात, इतके खाली येतात. काय आपले लागते? नाही. पण तरी ते आपल्या पाया पडतात. याचा एकच अर्थ आहे, तुमचं आमचं कल्याण व्हावं, तुम्ही आम्ही वाया जाऊ नये, आपला उद्धार व्हावा, आपलं भलं व्हावं, ही त्यांची तळमळ आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतो तुमच्या पायाला लागतो. आणि पायाला लागण्याचं दुसरे कारण म्हणजे महत्व सांगायचं, पायाला लागल्यानंतर विचार बदलले जातात. पाय कोणी धरले का मनुष्य ढिला पडतो आणि मान्यता देतो, बोल तुझं काय म्हणणे. तुका म्हणे कळ, पाय धरल्या नचले बळ. पाय धरल्यावर बळ चालत नाही. पाय धरल्यानंतर मनुष्य माघार घेतो, म्हणतो बोल काय तुझं म्हणणं आहे. म्हणून तुकोबाराय हट्टाने दुराग्रहाने कशाने न मानणारे लोक त्यांना म्हणतात तुमच्या पायाला लागतो. तुम्हाला माझी विनंती, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. काय म्हणणं तुकोबाराय तुमचं? महाराज म्हणतात माझं म्हणे काय, करे टाळी मुखी नाम बोला. हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नाम घ्या.
हे माझं म्हणणं आहे. तेव्हा काही लोक तुकोबारांना म्हणू लागले, हाताने टाळे वाजवा आणि मुखाने नाम घ्या, हे साधन तुम्ही आम्हाला सांगता. तर हेच साधन का सांगता? वेदात, शास्त्रात, पुराणादिकात उच्च उच्च दर्जाची साधनं सांगितलेली आहेत. ती राहिली एका बाजूला आणि तुमचं चाललंय टुमणं. हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नाम घ्या. तर हाताने टाळे वाजवा आणि मुखाने नाम घ्या हेच साधन तुम्ही का सांगता? तर हेच साधन मी का सांगतो याचं जबरदस्त कारण तुकोबार आहे. आज आपण सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणातून सांगताय. गायनाचे वाहे टाळी, मुखाने नाम घ्या हेच साधन तुम्ही का सांगता? तर हे साधन का सांगतो तुकोबार आहे त्याचं उत्तर आज आपण सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणातून देतात. गाय नाचे वाहे टाळी साधन कळी उत्तम हे, कली हे उत्तम साधन म्हणून सांगतो. हे कलियुग आहे आणि कलियुगात उत्तम साधन जर कोणतं असेल तर ते नामचिंतन आहे. युग 4 आहे, कृत, त्रेता, द्वापार आणि कली. कोणत्या युगात कोणतं साधन केल्यावर जीवाचा उद्धार होतो हे श्रीमद भागवतात स्पष्ट सांगितलेलं, सर्व संतांनी सांगितलेलं आहे. कृतयुगामध्ये ध्यान करणं उद्धाराचं साधन होतं. कृतेय ध्यायतो विष्णू. त्रेतायुगात यज्ञ करणं उद्धाराचं साधन. त्रेतायाम यजतो मखैहि. द्वापरे परिचर्यायाम. द्वापार युगात परिचर्या पूजा हे उद्धाराचं साधन. आणि कलौ तदाधिक हरिकीर्तनात. कलियुगामध्ये हरिकीर्तन नाम संकीर्तन हेच उद्धाराचं साधन आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन. कलियुगी उद्धार हरिनामे. कलियुगात हरिनामाने जीवाचा उद्धार आहे. इतर साधन कलियुगात उपयोगाची नाही. कसं काय नाही? तुकोबारांत कसं नाही म्हटलं तुम्हाला स्पष्ट सांगू. कलियुगात इतर सर्व साधनांना झालाय टीबी, क्षयरोग झाला आहे. माझी भाषा नाही, तुकोबारांची भाषा आहे. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन. उचित विधी विधान न कळे, न घडे सर्वथा भक्तिपंथ बहु सोपा. पुण्य नागवे या पापा, येणे जाणे खेपा, येणेची एके खंड. अन्य वाटा कलियुगात उपयोगाच्या नाही. अन्य साधन त्या त्या काळात कृतयुगात, त्रेतायुगात, द्वापार युगात चालत होते. आता कलियुगात ती उपयोगाची राहिली नाही. कालबाह्य झालेली आणि कली भयानक आहे. भयानक म्हणजे पापाचा ओतीव पुतळा म्हणजे कली. कली पापाची हे मूर्ती. कलियुग म्हणजे पापाचा ओतीव पुतळा आहे. आणि कलीवर मात करण्याची क्षमता अन्य साधनामध्ये नाही. आणि कलीवर मात करणारं सक्षम साधन, प्रभावी साधन जर कोणतं असेल तर ते नामचिंतन. अन्य साधन त्यात कालबाह्य. आपल्याला एक उदाहरण सांगतो म्हणजे झटकन आपल्या लक्षात येईल. आपण डॉक्टरकडे जातो. डॉक्टर तपासणी करतात. त्यानंतर त्यांच्या लक्षात जे येतं त्याप्रमाणे ते आपल्याला गोळ्या देतात. त्यांच्याजवळ नसतील त्या लिहून देतात. आपण मग तो कागद घेऊन मेडिकल स्टोर्सला जातो. मग ते औषध काढून देतात. काही चिकित्सक माणसं ते दिलेलं औषध ते पाहत असतात. काय पाहतात? त्याच्यावर बरीच माहिती दिलेली असते त्या औषधाच्या पाकिटवर, बॉटलवर.
हे औषध निर्माण झालंय केव्हा, त्याची तारीख असते. बरेचसे वेळेस त्या औषधाचं नाव, त्या कंपनीचं नाव, त्या औषधात कोणती घटक द्रव्य आहेत त्यांची यादी असते, त्याप्रमाणे त्याची टक्केवारी पुढे दिलेली असते. अशी बरीचशी माहिती असते त्याच्यावर. आणि शेवटी मात्रा कशी घ्यायची ही मात्रा दिलेली असते. आणि शेवटी 2 महत्वाच्या तारखा त्याच्यावर दिलेल्या असतात. पहिली तारीख ही असते, हे औषध निर्माण झालंय केव्हा. जुलै 2024 औषध निर्माण झाले किंवा जुलै 2024. आणि दुसरी पुढची तारीख असते त्याच्या शेजारी, ती कोणती ते इंग्रजी मला कळत. इंग्रज निघून गेल्यावर मी जन्माला आलो. त्या औषधाची क्षमता कुठपर्यंत आहे, हे औषध कुठपर्यंत चालेल. जुलै 2026 2 वर्ष हे चालेल. जुलैच्या 2026च्या जुलैपर्यंत हे औषध. 2026चा ऑगस्ट का सुरू झाला की ते औषध चालणार नाही. मग ते औषध फेकून द्यायचं. एखादा मेडिकल स्टोअर्सवाला जर ते चालवण्याचा प्रयत्न करू लागला तर त्याच्यावर केस होऊ शकते. का? कंपनीनेच या औषधाची क्षमता कुठपर्यंत आहे, औषधाचा उपयोग कुठपर्यंत होणार हे सांगितलेलं आहे. त्याच्या पुढे गेल्यानंतर चालणार नाही. त्या औषधाचा कदाचित दुष्परिणामही होण्याची शक्यता असते. म्हणून ते कालबाह्य झालं. जुलै नंतर ते संपलं. तसंच तुकोबाराय म्हणतात, इतर साधनं जी होती वेदात सांगितलेली, पुराणात सांगितलेली, शास्त्रात सांगितलेली, त्यांचा काल होता. कृतयुगात, त्रेतायुगात, द्वापारयुगात ती साधनं काम देत होती. आता कलियुग सुरू झाले. कलियुगात ती साधनं कामाची नाहीत. कलियुगी नाम तारक दुजे होय दुःखदाय. कलियुगात एकमेव साधन म्हणजे भगवंताचं नाम. हेच साधन उपयोगाचं आहे. म्हणून अन्य साधनाच्या नादी लागू नका. नामचिंतन करा. साधन कली उत्तम ही. कलीवर मात करण्याची क्षमता अन्य साधनात नाही, ते नामसाधना. कलीवर मात काय करायची? कलियुग फार वाईट आहे, तो पाप घडवतो. कली चांगलं काय होऊ देत नाही. एखादा मनुष्य कसंही वागू लागला, काही करू लागला तर माणसं म्हणतात, यात कसं काय तर असं वागायला लागले, याच्यात काय कली शिरलाय का? म्हणजे कली हा चांगल्या चांगल्यांच्या बुद्धीत भ्रंश निर्माण करतो आणि त्याला वाम मार्गाला नेतून त्याला पाप करायला लावतो. मोठं उदाहरण आहे प्रसिद्ध आपल्याकडे परीक्षिती राजाचं. परीक्षिती राजा राज्य करू लागला त्यावेळेला कलियुग सुरू झालं. त्यावेळेला परीक्षितीने विचार केला, या कलेने नलराजाची काय परिस्थिती केली. हा जर मोकळा राहिला तर आपलं राज्य चांगलं चालणार नाही, नीट होणार नाही. म्हणून याला डांबून ठेवलं पाहिजे. म्हणून परीक्षितीने कलीला डांबून ठेवलं, स्थानबद्ध केलं. तेव्हा कली म्हणायचा, राजे तुम्ही इतके थोर राजे, मला का डांबून ठेवलं, मला मुक्त संचार द्या. परीक्षितीने सांगितलं, नाही, तुम्हाला मुक्त संचार दिला की चालणार नाही माझं राज्य. तुम्ही काही चांगलं घडवणार नाही, सर्व वाईटच वाईट घडवणार. म्हणून तुम्ही आता एक बघा, लक्षात द्या, आता देखील गणेशोत्सव जवळ आला, नवरात्र उत्सव जवळ आला की प्रशासन एक महत्वाची दखल घेतं. काही काही महापुरुषांना उचलतं, गाडीमध्ये टाकून कुठेतरी त्यांना आज्ञास्थळी नेऊन ठेवतात, त्याला स्थान बंद करून का. गणेशोत्सव जर सुरळीत पार पाडायचा असेल तर तुम्हाला मोकळं ठेवून चालणार नाही. म्हणून अशा काही महाभागांना जसं स्थानबद्ध केलं जातं, ते वाईट घडवणार, तसं तू वाईट घडवणार, चांगलं घडवणार नाही, म्हणून तुला मुक्त संचार नाही.
पुन्हा पुन्हा म्हटल्यानंतर काय परीक्षित ती एकदा भारावला गेला कोणाच ठाऊक, चांगली जागा द्या मला, चांगली जागा द्या थोडीशी. परीक्षितीने सांगितलं ठीक आहे तुला सोन्यात राहायला जागा. सोन्यात राहायला जागा दिली कलीला परीक्षितीने. खूप आनंद झाला. समोरच सोन्याचा मुकुट दिसला त्या कलीला. परीक्षित राजा त्या सुवर्ण मुकुटामध्ये कलीने प्रवेश केला आणि तोच मुकुट डोक्यावर चढून परीक्षित राजा शिकारीला तहानेने व्याकुळ झाला. पाणी पाणी करू लागला, पाणी मिळेना. एक आश्रम दिसला, तिथे गेला. तिथे ऋषी ध्यानस्थ होते. ऋषीजी मुनीजी मला तहान लागलेली, पाणी द्या पाणी द्या. पण ते समाधी अवस्थेमध्ये होते, बाह्य जगताची काही खबर नाही. ते काय देऊ शकले नाही. कलीने जो प्रवेश केलेला मुकुटात त्या कलीने दिला ना धक्का परीक्षितीला. अरे हे राजे बघा, हे राजे हे ऋषीमुनी उद्दंड झालेले आहे. हे सर्पाच्या जातीचे आहे. आपल्याकडे आल्यानंतर आपल्याला सांगतात आलेल्या अतिथीचा सन्मान करा, अन्न द्या पाणी द्या, त्यांना विनमुख जाऊ देऊ नका. आणि यांच्याकडे आल्यावर मागितल्यावरही मिळत नाही, याची उलटणारी जाते, सर्पाची जाते, यांचा तिरस्कार केला पाहिजे. कलीने काय विचार दिले बघा. मुकुटात, त्या सुवर्ण मुकुटात असणारा कलीने धक्का दिला परीक्षितीला. आणि परीक्षिती कसा थांबावं लागेल. मागूनही पाणी मिळत नाही आपल्याला. यांची निर्वसना करायला पाहिजे. इकडे तिकडे पाहिलं, मेलेला साप दिसला. बाणाच्या टोकाने तो उचलला आणि तो साप ऋषीच्या गळ्यात अडकवला. तो गेला. ऋषीपुत्र अरण्यातून आलो, पाहिलं कुणी आपल्या पित्याची निर्वसना केलेली आहे. इकडे तिकडे पाहिलं, हा सर्प इथे पित्याच्या गळ्यात आहे. लगेच क्रोध येऊन शाप दिला की ज्याने सर्प अडकवलेला असेल 7व्या दिवशी सर्पदंशाने त्याचा मृत्यू होतो, असा शाप दिला. आणि परीक्षिती राजा त्याला काही खबर नाही. ऋषीने सांगितलं पुत्रा तू ही चूक केली. तो राजा परीक्षिती होता, तानेने व्याकुळ होता. आणि महत्वाचा भाग असा, तो ऋषीमुनींची साधू संतांची आदराने सेवा करणारा राजा आहे. तो असा वाम मार्गी नाही, चुकीचा नाही. पण मुकुटात त्याने कलीला जागा दिली आणि कलीने त्याच्यात हा बदल घडवला, त्याच्याकडून हे पाप घडवलं. म्हणून हा राजाचा दोष नाही, तो कलीने दोष घडवलेला. तू जाऊन त्या शाप माग घे. तोंडाला मला शाप माग घेण्याचं सामर्थ्य नाही. मग जाऊन सांग की 7व्या दिवशी सर्पदंशाने मृत्यू येतो, काहीतरी आपल्या घराच्या कामाला लागेल. जाऊन सांगितलं. परीक्षितीने राज्याचा त्याग केला, गंगा किनारी गेला आणि या मृत्यूच्या पलीकडे कसं जाता येईल याचा विचार करू लागला. शुकाचार्य प्राप्त झाले. त्याच 7 दिवसात त्याला श्रीमद भागवत सांगितलं, त्याचा उद्धार. परीक्षितीने कशामुळे हे केलं? कलीच्या प्रवेशामुळे. म्हणजे कली चांगल्या चांगल्यांना पाप करायला लावतो आहे, वाम मार्गाला नेतो आहे. आपल्यातही त्याप्रमाणे खूप कलीने घडवलेला आहे. आताही खूप आपल्याला हे दिसून येत आहे की चांगली चांगली माणसं देखील वाम मार्गाला गेलेली दिसून येतात. अर्जुनाने स्पष्ट म्हटलंय, देवा हे ऐसे कैसे जे ज्ञानी याची ही मतिभ्रंश मार्ग सांडून येणार असे चालत दे. वाम मार्गाला नेणारा हा कली आहे, भयानक पाप घडवणार आहे. कोणी म्हणेल घडवलं तर घडवलं, झालं तर झालं. काय बिघडतंय? काय बिघडतंय म्हणजे सगळं बिघडते ते त्यानेच बिघडते. आपल्या जीवनातली मूलभूत आकांक्षा फलीभूत न होण्याला कारणीभूत आहे पाप. पाप काय घडवतं आपल्या जीवनात? पाप आपल्याला दुःख देत, पुण्य हे आपल्याला सुख देणार आहे.
आणि पाप हे आपल्याला दुःख देणार आहे. पापाचं फल चांगलं नाही, पापाचं फल वाईट आहे. पाप दुःख देत. मी नाही सांगत, ज्ञानोबा सांगतात. मग विधीची वाफ चुकवी, अन्यायाचे बी वाफवी, कुकर्माचा करवी राब जरी तरी तयाची सारिखे संबड पाप पिके मग जन्म कोटी दुःखे भोगी जीव. पाप पिकल्यानंतर जीवाला दुःख भोगण्याची पाळी येते. पुण्य सुख देत आणि पाप हे दुःख देत आहे. म्हणून आपल्याला दुःख जर नको आहे तर पाप होऊ द्यायला नको. पाप कधीच आपल्याला सुख देऊ शकत नाही. पापाचं फल आहे दुःख. पुण्य हे सुख देते. म्हणून तुम्ही बघा, आपल्या जीवनात जर वाईट काही घडलं तर काही लोक म्हणतात, का हो असं कसं काय झालं. तो म्हणतो काय कळत नाही. असं कसं काय, काहीतरी त्याला कारण असेल ना. तो म्हणतो काहीच कारण नाही, तुम्हाला माहित नाही, आपण कोणाच्या आद्यात नाही, कमद्यात नाही, तरी असं कसं आल्याला आपल्याला भोगायची पाळी आली. हा म्हणतो काहीतरी कारण असेल ना. म्हणतो कारण तर काहीच नाही, मग असं कसं काय. तो म्हणतो काहीतरी आपलं पूर्वजन्मीचं पाप. असंच म्हणतो की नाही. ज्या वेळेला त्याचं काही कारण सापडत नाही त्यावेळेला हेच आपण उत्तर देतो की नाही, काहीतरी आपलं पूर्वजन्मीचं पाप ते भोग द्यायला आलंय. ते काय चुकणार आहे का. देवादिकांना चुकलं नाही, आपल्याला चुकणार आहे का. म्हणतो ते पाप भोग द्यायला आले. म्हणजे दुःख जे होतंय ते पापामुळे आणि सुख जे मिळते ते पुण्यामुळे. मग आपल्याला दुःख नको आहे ना. दुःख यावं कोणाला वाटतंय का. आपल्या जीवनात दुःख यावं असं कोणालाच वाटत नाही. ते कधीच वाटत नाही. मूळव्याध व्हावं कधी वाटतो का. आपलं धंद्यात दिवाळी निघावं कधी वाटतं का. आपल्या देखत आपला मुलगा मरावा असं कधी कोणाला वाटतं का. जी जी दुःख आहेत आपल्या जीवनात जे भोग द्यायला येतात त्याची अपेक्षा आपल्याला कधीच नाही, कधीच नाही. तर ते भोगायची पाळी येते. काय येते त्याचं कारण आपण पूर्वी करून ठेवलेलं पाप. ते पाप भोग दिल्याशिवाय नष्ट होत नाही. म्हणून ते पाप भोग देऊनच संपत असल्यामुळे आपल्याला जर दुःख नको असेल तर पाप होऊ देऊ नये ही दखल घेतली पाहिजे. पाप झालं की ते दुःख द्यायला येणार. मग दुःख येऊ नये असं वाटतं, पाप होऊ देऊ नये. पण झालंय ना, झालंय ना, मग त्याला एक मार्ग आहे, ते राहू देऊ नये. झालेलं पाप राहू देऊ नये. ते घालवता येतं का. येत कशाने. नामचिंतन करा. नामचिंतन असं साधन आहे की तुमचं याच जन्मातलं पाप काय जळतील पुढे पाप राहू शकत नाही. किती असू द्या पाप. नामचिंतन ते सर्व पाप घालव. हरे उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयासे. किती पाप तुमचं असू दे, या जन्मात नाही मागच्या अनंत जन्माचं जरी असलं तरी जळतील पापे. पाप घालवण्याचं सामर्थ्य नामचिंतनात आहे. तुमचं किती पाप असतं. कोण म्हणेल किती पाप कसं काय घालवेल ना. किती कसं घालवेल. प्रत्येकाची क्षमता असते, त्या क्षमतेप्रमाणे घालवेल. किती कसं घालवेल. किती घालवतो नाही पटत. प्रत्येकाची क्षमता असते, त्या क्षमतेप्रमाणे तो करू शकतो. एक मी आपल्याला हे बघ, तो 100 किलोचं तांदळाचं पोत
डोक्यावर घेऊन इथून तुझ्या घराला जाशील नाही 100 किलो नाही ना त्यांना बरं जाऊ दे 50 किलो नेशील का नाही 25 किलो नाही 5 किलो 5 किलो 1 किलो म्हणजे त्याने होकार कधी दिला त्याच्या क्षमतेनुसार मी फक्त 1 किलो नेऊ शकतो तू 5 किलो पलीकडे तू 10 एखादा हिंदकेसरी 50 नाही 100 नाही 1 5 10 25 100 हे काय झाली क्षमता झाली त्याची क्षमता तेवढी आहे तो तेवढंच करू शकतो त्याच्यापेक्षा अधिक करू शकत नाही तसं नामचिंतनाची काय क्षमता असेल ना की नामचिंतन एवढं पाप घालवतं नाही नामचिंतनाची क्षमता एवढी आहे की तुमचं जेवढं असेल तेवढं घालवणं डोक्यात नाही शिरून देतो मग पुढं जातो एकाने फॉरेस्ट खात्याचा लिलाव घेतला वन विभागाचा लिलाव घेतला तो वन विभागाचा अधिकारी चांगला होता त्याने खूप चांगल्या चांगल्या योजना त्या आपल्या वनात राबवलेल्या होत्या हजारो हेक्टर क्षेत्र होतं ते वनात केंद्र सरकारच्या योजना राज्य सरकारच्या योजना सर्व त्याने आणून ते वन म्हणजे अतिशय उत्तम केलं होतं कुंपण केलं होतं जागोजागी पाणी अडवा पाणी जिरवा बंधारे घातले होते सपाटीकरण केलं होतं अनेक झाडं लावलेली होती फुलझाडं फळझाडं हिरडे लावले होते काजू लावले होते पाणी सगळे तिकडे फिरवलं खूप चांगल्या प्रकारे ते वनीकरण झालं त्याने लिलावही केला एकाने लिलाव घेतला काजू हिरडे सर्व तोडले ते भरून ठेवले पोते गवत असं चांगलं आलं होतं पाणी सगळीकडे फिरल्यामुळे सपाटीकरण केल्यामुळे खूप चांगलं गवत मजूर लावून त्याने कापून घेतलं त्याच्या पेंड्या बांधल्या टोले जनगंजी घात जवळजवळ हजारो हेक्टर ते क्षेत्र 5 लाख पेंढ्या निघाल्या गवताच्या पेंढ्या 5 लाख टोले जनगंजी तुम्ही काय म्हणताय गंजीच म्हणता गंजी वळई वळे 5 लाख पेंढ्या मला एक सांगा त्या 5 लाख आपल्याला पेंढ्या जर जाळायच्या असतील तर किती लाख काड्याच्या पेट्या पाहिजे 1 लाख एक पेटी एक काडी काय म्हणता पेंड्या किती जाळायच्या 5 लाख पेंड्या जाळायच्या तर एक काडी पुरेशी म्हणता बाबा एक काडी तर तुम्ही वयस्कर माणसं आहे तसंच म्हणताय तुम्हा सर्वांचं एकमत झालं मी एकटाच बाजूला पडलोय आता तुमचं सर्वांचं मत आहे त्या 5 लाख पेंड्या जरी जाळायच्या असल्या तरी त्याला एक काडी पुरेशी आहे ठीक आहे 5 लाख पेंड्या जाळायला एक काडी मान्य करतो मी दुसऱ्या एकाने मोठा लिलाव घेतला त्याच्यात 10 लाख पेंड्या निघाल्या याच्या दुप्पट त्याची ती वळई लागली आता त्या 10 लाख पेंड्या जाळायच्या असतात आता किती काड्या पाहिजे एकच आता नाही पटलं मला मगाशी मी मानून घेतलं तुमचं 5 लाख पेंड्या जाळायला एक काडी आता 10 लाख पेंड्या आहेत एक काडी त्रैराशिक मांडा ना तुम्ही 5 लाख पेंड्या जाळायला जर एक काडी तर 10 लाख पेंड्या जाळायला 2 नको एकच 50 लाख पेंड्या जाळायला 1 कोटी पेंड्या जाळायला 5 कोटी पेंड्या जाळायला याचा अर्थ काय झाला पेंड्यांची संख्या कितीही वाढू द्या काड्यांची संख्या वाढवण्याची गरज नाही एका काडीत ताकदच एवढी आहे तुमच्या जेवढ्या पेंड्या असतील तेवढ्या जाळण्याची तसं पाप तुमचं किती असू द्या एका नामचिंतनात अशी ताकद आहे जेवढं पाप असेल तुमच्या जेवढ्या जाळण्याची तेवढे घालवण्याची ताकद नामचिंतन या साधनात आहे जळतील पापे जन्मांतरे तुकोबारा म्हणतात जन्मांतरे पापे जळतील जन्म जन्मांतरातले पाप तुमचे जळून जातील आणि जळण्यातून एक लक्षात घ्या जळण्यातून ते तर संपलं त्याच्यातून नवीन काही निर्मिती होऊ शकत नाही जळण्यातून त्याचा बीज भाव नष्ट होतो ते तर संपलं जातं त्याच्यातून नवीन काही उत्पत्ती होऊ शकत नाही निर्मिती होऊ शकत नाही
म्हणून ते तर संपलं आणि त्याच्यातून पुन्हा काही निर्मिती होऊ शकणार नाही. ते पाप पूर्णतः घालवण्याचं सामर्थ्य एका नामचिंतनात आहे. आणि कली भयानक पाप घडवणारा असल्यामुळे त्या भयानक पापाला घालवण्याचं सामर्थ्य नामचिंतनात आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात कलियुग हे असल्यामुळे कलियुगात उत्तम प्रभावी साधन जर कोणतं असेल तर साधन कली उत्तम हे कलियुगात हेच उत्तम साधन आहे. कोणतं? गाय नाचे वाहे टाळे. मुखाने नाम गायचं, नाचायचं, हाताने टाळी वाजवायची. गाये नाचे वाहे टाळी साधन कळी उत्तम हे. मुखाने नाम गायचं, नाचत नाचत ते गायचं. पूर्वीच्या सर्व संतांनी ही साधना केली बरं का. रामकृष्ण गीती गात, टाळ चिपळ्या वाजवीत आणि छंदे आपुलिया नाचत. गाय गात नाचत आणि टाळ चिपळ्या वाजवीत. गाये नाचे वाहे टाळी साधन कळी उत्तम हे. पूर्वीच्या संतांनी ही साधना केली आणि तुम्हा आम्हाला दाखवून दिली. सोपे वर्मा सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. नाचा, नामचिंतन करा. नामदेवरायांनी हेच साधन घेतलं. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी. नाचत नाचत नामदेवरायांनी हे नामचिंतन गायलेलं आहे. इतकं ते प्रभावी ठरलं. नाचत नाचत नामचिंतन केलेलं ते देवाला हे हलायला लावलं. देवाला हलायला लावलं. नामदेवराय नामचिंतनात दंगले रंगले, देवही उतरले आणि नामदेवरायांच्या कीर्तनात तेही नाचायला लागले. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. इतके देवही नामदेवरांच्या बरोबर नाचण्यात रंगले. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. सावध होई देवा ऐसे बोले कबीर. म्हणजे देवाला देखील भाव विभोर करणारी साधना, खेचणारी साधना नामचिंतन आहे. नाचत नाचत नामचिंतन करा, हाताने टाळे वाजवा. नामचिंतन. वासुदेवे वाहोनी टाळी पातके गेली अंतराळी. वासुदेव वनमाळी कीर्तन करू ब्रह्मवेळी गा. वाहे टाळ टाळ्या टाळी होईल उहळी विघ्नाची. नामचिंतन, हाताने टाळी वाजवत नाचत नाचत नामचिंतन करा. कलियुगात ही प्रभावी साधना आहे. देवाला खेचून आणणारी साधना आहे. देवाला प्राप्त करून येण्याकरता आपल्याला वनाला जावं लागतं इतर साधन करण्याकरता. पण नामचिंतन अशी साधना आहे की आपल्याला वनाला जाण्याची गरज नाही. आपल्या घरात राहून तुम्ही करा. तो परमात्मा त्याचं घर सोडून तुमच्या घराला येईल. सुखी तो घराणा प्रभावी आहे की ते करण्याकरता आपल्याला वनाला जावं लागत नाही. घरी करा. नलगती सायास जावे वनांतरा.
घरी करा ठाईचं बैसोन करा एक चित्त आवडी आनंद आळवावा सुखे येतो घरा नारायण. तो नारायण आपल्या घराला येत. नारायण आपल्या करता त्याचं घर सोडून आपल्या घराला येत. असं भगवंताला खेचून आणणारं साधन म्हणजे नामचिंतन. म्हणून साधन कली उत्तम हे कलियुगात हे उत्तम साधन आहे. भगवंताला तिथे राहवत नाही. आपल्या घराला नामधारकाच्या घराला भक्ताच्या घराला तो येत. ज्या सुखा सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदने राहिला. धन्य धन्य ते संतांचे सदन जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. असं भगवंताला खेचून आणणारं साधन म्हणजे नामचिंतन आहे. आपलं अनिष्ट दूर करणार, पाप सर्वस्व घालवणार आणि पुण्य निर्माण करणार, भगवंताला खेचून आणणार. म्हणून साधन कली उत्तम हे. गाय नाचे वाहे टाळी साधन कली उत्तम हे. आणि असं साधन आपण 50 वर्ष केलं. म्हणून त्याचा सुवर्ण महोत्सव आपण मोठ्या उत्साहाने करत आहात. म्हणून नामचिंतन काय करू शकते हे सांगणाराच अभंग मला सेवेला घ्यावा वाटू लागला. म्हणून हे अभंगावर मी चिंतन आपल्या पुढे मांडलेलं आहे. किती साधन उत्तम आहे. महाराज पाप जाईल पण तो भवनदी तरुण जाईल का? तुकोबरा म्हणतात नामचिंतन काय म्हणून फल देत नाही. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठल. अवघे होती लाभ एका या चिंतने. या एका नामचिंतनातून सर्व काही लाभ प्राप्त होऊ शकतात. तुम्ही जे म्हणाल ते होऊ शकतं. मग भवनदी तरुण जाऊ शकतो का? नक्की. आजपर्यंत कोणी तरुण गेलाय का? तुकोवर म्हणतात कितीतरी तरुण गेले. आपण काय जाणू शकणार?
म्हटलं मला घेऊन जाते. तुकोबाराय म्हणतात नामचिंतन साधन हे कलियुगात अतिशय उत्तम असं साधन आहे. साधन कली उत्तम हे या साधनाने काय म्हणून प्राप्त होऊ शकत नाही. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले, अवघे होती लाभ एका चिंतने, अवघेची लाभ पैसली या घरा येती भावधारा एके ठाई, न लगे हलावे चालावे बाहेर अवघेची घरी बसली. हेची साधनाने तुझं सर्व असेल ते सर्व काय फलाची प्राप्ती करून देणारं साधन भगवंताचं नाम आहे. भवनदीतून तरुण जायला काही चिंता करण्याचं कारण नाही. आजपर्यंत कितीतरी तरुण गेले, काय जाणो तरले किती. अभंगाच्या दुसऱ्या सणांना सांगतात किती तरले काय जाणो. कितीतरी तरुण गेलेले आहेत, आपण काय जाणू शकणार आहे. नामेची तारिले कोट्याने हे कोटी, ऐसे अनंत अपार नामे तरले चराचर. तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा, तरले तरते गा अनेकही विश्वासी, नामे तरला नाही कोण ऐसा देवा निवडून. किती तरी तरुण गेले या नाम साधनाने. मग काय करायचं, चिंताच करू नका. नाव आयती या बैसा जा पाले. भगवंताचं नाम ही नौका आहे, नौका ही नाव लागलेली आहे. नावाडी तयार आहे, तो या म्हणतोय. आपल्याला जाऊन बसायला काय अडचण नाही. नाव आयती या बैसा, आयती नाव लागलेली या बसा म्हणतो आहे. भवसागरातून तरण्याची काही चिंता करू नका. भवसागर तरता कार्य करीत असा चिंता, पहिलं उभा दाता कटिकर ठेवणी त्याचे पायी घाला मिठी, मोल ने घे जग जेठे भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या. तो नावाडी तयार आहे, तो या बसा म्हणतो, या म्हणतोय. मग आपल्याला जायला काय हरकत आहे. म्हणून बाबांनो कलियुग आहे, अन्य साधनाच्या भानगडीत पडू नका. नामचिंतन करा. पण काही त्याच्यात काही अन्य साधनाप्रमाणे अडचणी असते ना, अडचणी काहीच नाही. नाम संकीर्तन साधन पण सोपे, हे सोपं साधन आहे. सोपं पण सोपं जरी असलं तरी काहीतरी कष्ट लागतीलच ना. तुकोबाराय म्हणतात या साधना करता काहीच कष्ट सायास लागत नाही. असं हे साधन आहे. हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगताय. सायासाच बोला की. बरोबर, सायासाचे नाही का, सायासाचे नाही का, सायासाचे नाही का, सायासाचे नाही काम घेता नाम विठोबाचे, विठोबाचे नाम घेता सायासाचे काम नाही. कुठले सायास लागत नाही. न लगती सायास जावे वनांतरा असं हे येतो घरा नाही. कोणतेच सायास लागत नाही. म्हणून नामचिंतन इतकं सोपं साधन आहे. याच्या इतकं कोणतं साधन सोपं नाही. सगळ्यात सोपं साधन म्हणजे नामचिंतन आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, सर्वाहुनी सोपे आहे. सर्व साधनापेक्षा सोपं साधन नामचिंतन आहे. सोपं कसं याची एक चतुसूत्री आपल्याला सांगतो आणि आपली सेवा संपवतो. नामचिंतन इतकं सोपं साधन आहे. कोणीही घ्या, केव्हाही घ्या, कुठेही घ्या आणि कसंही घ्या. इतकी सुलभता फक्त नाम साधनात आहे. कोणीही घ्या, नाम साधन कोणीही करू शकतं. सकाळची येथे आणि अधिकार यारे यारे लहान थोर याती भलती नाही. कोणी या स्त्रिया पुरुष लहान थोर, कोणी या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळाही अधिकार, बाळे नारी नर आदी करुणी वेश्याही, समाजातला कोणताही घटक वंचित राहत नाही. सर्वांना पैथडीला पोहोचवणारं साधन भगवंताचं नामचिंतन. म्हणून कोणी घ्या. इतर साधनं सगळ्यांना करता येत नाहीत. त्यांचे विशिष्ट अधिकारी सांगितलेले आहेत. त्याच अधिकाऱ्याला ते साधन करता येऊ शकतं, इतरांना ते करता येत नाही.
पण नाम साधन कोणी करू शकतो, ही पहिली सुलभता. दुसरी सुलभता, केव्हाही घ्या. नामचिंतन कधी करा, सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. इतर साधनं कधी करता येत नाही. त्याचं बंधन आहे, काळाचं वेळेचं बंधन आहे. आईने फोन केला, बाळू तू मंगळवारी मुक्कामी ये, बुधवारी तुझ्या वडिलांचं श्राद्ध आहे, तू मंगळवारी मुक्कामी ये. त्याने तिकडून फोन केला, आई मला रविवारी सुट्टी असते, मी शनिवारी मुक्कामी येईल आणि रविवारी माझ्या बापाचं श्राद्ध करेल. चालतंय का? ते त्याच वेळेला करायला पाहिजे. पंचाग्नी साधन हे उन्हाळ्यातच करायला पाहिजे, केव्हाही चालत नाही. म्हणजे इतर जी जी साधन आहेत त्या साधनांना कालाचं बंधन आहे, वेळेचं बंधन आहे. पण नामचिंतन कधीही तुम्ही करू शकता, भलत्या काळे नामावळी, काळ वेळ नाम उच्चारिता नाही. ही दुसरी सुलभता. तिसरी सुलभता, कुठेही करा, घरात करा, शेतात करा, मळ्यात करा, दुकानात करा, ऑफिसमध्ये करा. नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा, जेथे तेथे. जेथे असाल तेथे करा. तुमच्या कर्तव्याच्या दृष्टीने तुम्हाला जिथं राहावं लागत असेल तिथे करा. इतर साधना करता स्थलांतराची गरज आहे. योगाभ्यास करायचा असला घरच्या घरी नाही चालत, कुठे करायचा तो? 6वा अध्याय उघडा ज्ञानेश्वरीचा. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य, शुचौ देशे तत्र एकाग्रम मन कृत्वा, अत्र न तत्र, तिथे जा. योगाभ्यासा करता स्थलांतराची गरज आहे. साधी तीर्थयात्रा घ्या, घरच्या घरी होईल का? या दालनातून त्या दालनात गेला आणि तिकडून इकडं आला आणि म्हणतो आलो काशीवरून घ्या काळभैरवाचा गांडा. घरातल्या घरात तीर्थयात्रा होईल का? नाही. घर सोडायला पाहिजे, एखाद्या यात्रा कंपनीत नाव नोंदवायला पाहिजे, जायला पाहिजे, त्याशिवाय तीर्थयात्रा होणार नाही. इतर साधना करता स्थलांतराची गरज आहे, नामचिंतना करता स्थलांतराची गरज नाही. तुम्ही जिथे असाल तिथे करू शकता. असाल ते करा, जिथे तिथे. घरात करा, अंगणात करा, शेतात करा, दुकानात करा. तुम्ही म्हणाल हे नाही डोक्यात शिरत, दुकानात कसं काय चालेल? अहो दुकानात गिऱ्हाईकाला बोलावं लागेल, त्याला सांगावं लागेल. दुकानात कसं काय चालेल? का हो रवा आहे का? रामकृष्ण आहे. कसं किलो दिला? रामकृष्ण आहे. सागर आहे का? रामकृष्ण आहे. गिऱ्हाईक काय म्हणत? हे दुकानदार रात्रीच्या कीर्तनापासून सरकलंय का काय कळत? आपण म्हणतो रवा आहे का? हे म्हणतो रामकृष्ण आहे. सागर आहे का? रामकृष्ण आहे. दुकानात कसं काय चाललं रामचिंतन? दुकानात गिऱ्हाईका बरोबर बोलावं लागेल, त्याला सांगावं लागेल. कसं काय चालेल दुकानात? तर मी काय म्हणतो, मी दुकानातही घ्या म्हटलं ना. मी काय म्हटलं? दुकानातही घ्या का गिऱ्हाईक आल्यावर घ्या म्हटलं. गिऱ्हाईक आल्यावर घ्या असतं नाही मी म्हटलं, दुकानातही घ्या म्हटलं. गिऱ्हाईक आल्यावर नका नाही घेऊ. गिऱ्हाईक आल्यावर त्याला बोला तुला काय पाहिजे सांग, रवा साखर मग त्याची यादी करा. त्याच्या यादीप्रमाणे त्याचा माल त्याला व्यवस्थित वजन करून द्या, काट्याला झटका न मारता. त्याचे योग्य पैसे घ्या. त्याने त्याच्यात जर काही कमी दिले असते तर मागून घ्या. एवढ्या मला तू 500 रुपये कमी देतो, काय वाटतं का? अरे 5-10 टक्क्यावर धंदा करायचा. व्यापाऱ्याचं देणं कसं देणार? काढ पैसे, पैसे मागा. त्याने पैसे दिले, त्याचा माल तो घेऊन गेला. दुसरं गिऱ्हाईक अजून आलं नाही. दुकानात एकटंच आहे की नाही? मग तिथं कर ना रामकृष्ण.
दुसरं गिराईक आले बंद करा. 5 आवर्तन जरी झाली तरी पुष्कळ झाली. गिराईक आलं का गिराईक, आणि गिराईक गेलं की रामकृष्ण हरी. चालेल की नाही दुकानातही? दुकानातही म्हणता येईल कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. दुकानातही तुम्ही करू शकता. माता भगिनी तुम्ही देखील कुठेही करू शकता. तुम्हाला काय काम आहे? तुम्हाला 2 काम आहेत मुख्य माता भगिनी, चूल आणि मूल. चूल म्हणजे स्वयंपाक करणं आणि कुटुंबातल्या सर्वांना खाऊ घालणं, हे महत्त्वाचं मुख्य काम. आणि दुसरं मुलाचं आंघोळ पाणी, त्याला शाळेत नेणं, सर्व काही करणं. तर स्वयंपाक करताना आपल्याला नामचिंतन करता येईल की नाही सांगा? स्वयंपाक करताना हाताला काम आहे, तोंडाला अजिबात काम नाही. हाताला काम आहे तांदूळ निवडायचं, हाताला काम आहे कणिक तिंबायचं, हाताला काम आहे भाजी चिरायचं, हाताला काम आहे फोडणी द्यायचं, हाताला काम आहे पोळ्या करायचं. सर्व कामं हाताला आहेत, तोंडाला अजिबात काम नाही. म्हणून स्वयंपाक करता करता नामचिंतन करता येऊ शकतो. दोन्ही जावा असल्या, अगर सासू सुना असल्या, एकीने पुढं म्हणावून दुसरीने मागं म्हणावून स्वयंपाक करावा. नामचिंतनही होईल आणि स्वयंपाकही होईल आणि भांडणही होणार नाही. स्वयंपाक होईल. तुम्ही नामचिंतन करत करत जर स्वयंपाक केला ना, एक सांगू तुम्हाला, त्या अन्नावर नामचिंतनाचे संस्कार होतील. आणि नामचिंतनाचे संस्कार ज्या अन्नावर झाले, ते अन्न ज्याच्या खाण्यात येईल त्याला नामचिंतन करावं असं वाटेल. म्हणून एखादा कोणी काय बोलत आपण म्हणतो, याने कोणाचं अन्न खाल्लंय, काय खाल्लं रे, अशी बुद्धी कशी काय झाली? जसं अन्न खाऊ तशी बुद्धी आपली होत असते. अन्नमयम ही सौम्य मना हा उपनिषद सांगते. तर तुम्ही नामचिंतन केलेला स्वयंपाक, नामचिंतन करत करत केलेला स्वयंपाक ज्याच्या खाण्यात येईल त्याला नामचिंतन करावंच वाटेल. आणि त्याने नामचिंतन केलं की त्याचा दुवा तुम्हाला मिळेल. मग स्वयंपाक करता येईल की नाही? येईल. मग ठरलं, आजपासून नक्की झालं, उद्यापासून सुरू करा. स्वयंपाक करताना नामचिंतन करत, स्वयंपाक करता नामचिंतन करताय. मुलाला सर्व कपडे करता, आंघोळ घालता नामचिंतन करताय. भांडी घासता नामचिंतन करताय. धुणं धुता नामचिंतन करत. सर्वच आवरलं, वेळ जर उरला तर मालकाला सहकार्य करायला शेतातही जाता येईल, शेतातही खुरपणी करता येईल. खुरपता नामचिंतन करता येऊ शकतं. पण तिथे खुरपता नामचिंतन येईल तर शपथ आहे, खुरप सुरू झालं की अख्ख्या गावाचं पुराण तिथे आठवतं. मग ठकूबाई तुला माहित आहे का कसं आहे रंगवाणी, त्या करायचंय काय कोणाची धुनी धुवून? खुरपणी करताना नामचिंतन करता येईल. सर्व कार्य करिता हरी बोला. नागमार्ग हरिपाठात म्हणतात, उठताना बसताना भांडताना कांडताना सर्व काय कार्य करताना आपल्याला नामचिंतन करता येत असतं. आपल्याला नांगर धरलाय, हाताला काम आहे, तोंडाला काम आहे का काय? नांगर धरता नामचिंतन करता येऊ शकतं ना. कोणी म्हणेल धरणाऱ्याला नाही काम, पण हाकणाऱ्याला काम आहे ना. बैलांची नावं घ्यावी लागतात, चकचक करावं लागतं, बैलांना शिव्या द्याव्या लागतात. माणसं बैलाला शिव्या काय देतात हेच मला कळत नाही. ठीक आहे, सवय लागली द्याशी. हाकणाऱ्याला काम आहे, पण धरणाऱ्याला काय काम? मनुष्य बैलाची नावं घेतो, शिव्या देतो. बैलाचा राग कधी येतो आपल्याला? तास सोडले. त्याने तास का सोडलं तर मग आपल्याला चीड येते, मग आपण शिव्या देतो ना, सोड. ठीक आहे, असोड मारा, शिव्या द्या. तो असोड मारल्यानंतर तो बैल तासातून चालू लागला. मग आपण तासातून चालायला काय हरकत आहे? आता बैल तास धरून चाललाय ना, तुम्ही तास धरून चला ना. रामकृष्ण धरून चाललाय. आपणही जीवनात तास धरून चाला. मला एक महत्वाचं सांगायचं आणखी आपल्याला,
बैलाने तास सोडण्याची आपल्याला चीड येते. आपण आपल्या जीवनात किती तास सोडून चालतो याची कधी चीड येते का? बैलाची चीड आली ना तुम्हाला, शिव्या देताना, आसोड मारताना का? तास सोडल्यामुळे. बैलाने तास सोडल्याची तुम्हाला चीड येते. तुम्ही आपल्या जीवनात किती तास सोडून चालता याची चीड येते का? मला सांगा, दारू पिणं तास धरून चालणं आहे का? मांसाहार करणं तास धरून चालणं आहे का? आईवडिलांना शिव्या देणं तास धरून चालणं आहे का? आईवडिलांना लाथा मारणं तास धरून चालणं आहे का? कोणाचा विश्वासघात करणं तास धरून चालणं आहे का? तलाठ्याशी मैत्री करून दुसऱ्याचा 7-12 आपल्या नावाने करणं तास धरून चालणं आहे का? आपण आपल्या जीवनात किती तास सोडून चालतो याची का चीड येत नाही? माझी आपल्याला सर्वांना एक विनंती, आपला हा सुवर्ण महोत्सव आपण संपन्न करत आहात मोठ्या उत्साहाने. मला तुम्हाला एक सांगायचं, या नामसप्ताहातून तुम्ही काय घेणार आपल्या जीवनात? काय घेणार? मला असं म्हणायचं, आपण एक निश्चय करा, या नामसप्ताहाची सुवर्णमहोत्सवाची आठवण ठेवा की आजपासून, एक नेमका आजपासून मी दारू पिणार नाही, आजपासून मी खोटं बोलणार नाही, आजपासून मी आईवडिलांचा अनादर करणार नाही. कुठला तरी एक निर्णय. इथे दारू पिणार कोणी नसेलच म्हणा या गावात. नाही ना? नाही. पण कुणी असलं चुकून तर त्यांनी आज निर्णय घ्यावा की आजपासून मी दारू पिणार नाही, आजपासून मी मांसाहार करणार नाही. सुवर्ण महोत्सवाची काही आठवण आपल्या जीवनात ठेवा. नामचिंतन हे कुठेही तुम्ही करू शकता, केव्हाही करू शकता. आणि चौथं सुलभता कसंही करू शकता. राम म्हणा, नाही तर लांब म्हणा, नाही तर मरा म्हणा. मरा मरा म्हणूनही उपयोग झालाय की नाही? वाला कळेल. राम म्हणतात नव्हतं, मरा म्हणा म्हणून राहिला. नारद म्हणतात मरा म्हण. मरा मरा म्हणत राहिलं, त्याचं पाप गेलं. वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला, जगातला आद्य कवी झाला. आणि त्याने जसं रामायण लिहिलं तसं रामाला वागावं लागलं. इतका निर्दोष म्हणला. नामचिंतनाशी ही साधना आहे. कोणी घ्या, केव्हाही घ्या, कुठे घ्या, कसंही घ्या. म्हणून साधन कली उत्तम, हे कलियुगात हेच उत्तम साधन आहे. म्हणून आपण हा अखंड हरिनाम सप्ताह सातत्याने 50 वर्ष चालवत राहिला. अजूनही आपल्याला पुढे अमृत महोत्सव करायचा आहे. 75 वर्ष झालं, 100 वर्ष झाल्यावर शताब्दी महोत्सव करायचा आहे. सातत्याने चालू. जुन्या पिढीने आजपर्यंत आला, पुढच्या पिढीने हे पुढं न्यायचं आहे. आणि आपलं गाव निर्व्यसनी बनवायचं आहे. आपला गाव उद्योगशील बनवायचा आहे, सदाचारी बनवायचा आहे, नामनिष्ठ बनवायचा आहे. नामचिंतन सर्व काही परिवर्तन घडवू शकतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात, सर्वात उत्तम साधन कलियुगातलं हे आहे. गाय नाचे वाहे टाळी साधन कली उत्तम हे. कोणी म्हणेल याच्यापेक्षा श्रेष्ठ एखादं साधन नाही का? तुकोबाराय म्हणतात याच्यापेक्षा श्रेष्ठ, अरे सर्वात श्रेष्ठ निर्वाणीचं अंतिम समयाचं प्रभावी शस्त्र जर कोणतं असेल तर हे नामचिंतन आहे. हे शेवटच्या चरणात. तुका माने निर्वाणी
शस्त्राचे हे एक शेवटच्या चरणात तुकोबराय सांगतात, हे एक निर्वाणीचे 7 शस्त्र, हेच एक निर्वाणीचं म्हणजे अंतिम समयाचं प्रभावी असं शस्त्र हे नामशस्त्र सर्वात प्रभावी आहे. या शस्त्रापुढे कोणाचंच काही चालत नाही. नामाच्या पुढे काळाचंही काही चालत नाही. तर ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळ गोत्र वर्जिये, यमाचंही काही चालत नाही. या शस्त्रापुढं असं हे शस्त्र साचे हे एक निर्वाणीचं असे नामशस्त्र आहे. तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा शस्त्र, हे निर्वाणीचा बाण असं हे प्रभावी शस्त्र आहे. ते आपण आपल्या जीवनात करा, तुकोबरायांचा आपल्याला आग्रह आहे. म्हणून आपण ग्रामस्थांनी हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू केला, तो सातत्याने चालवलेला आहे. पुढे आपण असं चालवायचं आहे. ही नामसाधना सर्वांच्या जीवनातलं एक महत्त्वाचं असतं. जीवन बनून सर्वजण नामनिष्ठ होऊन आनंदाचे सम्राट होत. जगद्गुरु तुकोबरायांच्या अशा अभंग नजरेसमोर ठेवा. अभंगाप्रमाणे आपलं जीवन बनवा. हेच अभंग आपल्याला तारणार, नक्की तारणार, नक्की. तुकोबरायांच्या अभंगाने दगडांना तारले, आपल्याला का नाही तारणार? दगड बांधून बुडवले ना अभंग रामेश्वर भट्टाने, पण तुकोबरायांनी त्याच डोहाच्या कडेला 13 दिवस अनुष्ठान केलं, अन्न पाणी वर्ज्य करून. तर ते बुडवलेले अभंग दगडांना घेऊन वर आले की ना. जळी दगडा सहित वह्या तारेल्या जैस्या लाह्या, आणि असे आले की ते कोरडेच्या कोरडे. 18 दिवस पाण्यात होते, थेंब लागला नाही. उदका माझी वह्या ठेवणी कोरड्या, दाखवणे रोकड्या विश्वजना. कोरडेच्या कोरडे निघाले आणि तिथून पुढे आपल्याला मिळाले. आता जी तुकोबराची गाथा आपल्या हातात आली ती कधी आली? तिथे तरल्यानंतर आली. तिथं जर ती बुडाली असती तर अहो मग आपणही बुडालोच असतो. ती तरली म्हणून आपण तरलो असं म्हणायला हरकत नाही. म्हणून ती जिथे तरली त्याच तारक जागेवर त्या गाथेचं स्मारक व्हावं. आणि दगडाला घेऊन तरली म्हणून दगडावरच कोरून व्हावं. म्हणून गाथा मंदिराची योजना तिथे देहूला राबवण्यात आली. त्याच डोहाच्या कडेला त्याच प्रासंगिक प्रासादिक जागेवर हे सर्व अभंग तुकोबरायांचे उच्च प्रतीच्या मार्बलवर कोरून लावलेले आहेत. त्या अभंगाचंच मंदिर आहे. अभंग हेच तिथलं दैवत आहे. काशीला मानस मंदिर आहे, अयोध्येला वाल्मिकी रामायण मंदिर आहे, आणि आपल्या महाराष्ट्रात देहूला गाथा मंदिर आहे. आपल्या वारकरी संप्रदायाचं महाराष्ट्रातलं हे आगळं वेगळं वैभव तिथे उभं राहिलेलं आहे. जवळजवळ 50 कोटीची कामं तिथे झालेली आहे. मंदिर झालं आहे, सत्संग भवन आहे, भक्तनिवास आहे, अन्नपूर्णा सदन आहे, गोशाळा आहे, गुरुकुल पद्धतीने विद्यालय, अनेक कामं अशी 50 कोटीपर्यंत झालेली आहे. आताही मोठं असं महाद्वाराचं काम चाललेलं आहे. आदर्श असं बनशी पहाड दगडात कोरीव कामात खूप सुंदर आहे. आपण पाहिलेलंच असेल, आता दिसून येईल आपल्याला. तर अशी गाथा मंदिराची रचना महाराष्ट्रातलं ते आगळं वेगळं वैभव उभं राहिलेलं आहे. आपणही आपल्या जीवनात ते गाथा तिथे कोरून लावली. आपण आता ती आपल्या हृदयावर कोरायची. त्याप्रमाणे आपलं जीवन बनवायचं आहे. तसं आपलं जीवन बनवून आपण जर वाटचाल केली तर निश्चित आपण तरल्याशिवाय राहणार नाही. दुःख आपलं मिटेल, आनंद कायमचा आपल्याला मिळेल. भगवान करो सर्वांच्या अंतःकरणात हे सद्विचार निर्माण होऊन सर्वजण या विचाराचे पाईक बनून आनंदाचे सम्राट होऊन हीच प्रार्थना करून सेवेला विराम देतो. ज्या जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्याला प्रबोधन केलं त्यांचं आपण थोडा वेळ भजन करू. माझी सर्वांना विनंती आहे, सर्वांनी हात वर करून टाळे वाजून तुकोबरायांचा नामाचा जयघोष करा. तुकाराम